अनुष्का किरण पाटोळे ही एक गुणी मुलगी होती आणि ती म्हणजे ना अत्यंत हुशार मुलगी होती. ती आज ती माझ्या बहिणीची मुलगी नसून ती पूर्ण महाराष्ट्राची मुलगी होती. आज तिच्यावर असा प्रसंग घडला आहे की तो प्रसंग असा कुण्या मुलीवरती पुन्हा घडता कामा नये. ज्या टायमाला मला हे कळालं त्या टायमाला यायचं कळत नव्हतं. किती इतकं त्या मुलीचं गुण होतं ना, इतकी हुशार ती मुलगी होती की तिला शिक्षणाच्या व्यतिरिक्त काहीच सुचलेलं नाही आणि तिचं एकच स्वप्न होतं तिच्या बापाचं पूर्ण करायचं की तिला फक्त कलेक्टर बनायचंय. आणि जे करून त्यांनी ना त्याची अशी हत्या केली त्या मुलीची. तिने हा कट रचून तिला जे काही केलं ते असं इतकं गंभीर होतं ना की ते असं सांगण्याच्या पलीकडचंच आहे. तिला जर असं मारलंय ना त्या लोकांनी तिथल्या की पारचे जे हे बाजू आहे ना पूर्ण हे काळसर आणि लाल झालेली होती. तिच्या आकाळीला सूज झालेली होती. मी स्वतः गेले होते आतमध्ये. माझ्या बाळाच्या सगळ्या पाठीला सगळं खरचटलेलं होतं. बाळाला किती वेदना झाली असतील त्या टायमाला. त्या बाळाच्या वेदना कोणी समजू शकतं का? कलेक्टर मॅडम असो किंवा अजून कोणी असो, तिला वेदना झालेल्या फक्त तिच्या आईचं आणि तिच्या बापाचं. त्यांनाच वेदना तिच्या कळाल्या असतील. त्यांना कळाल्या का हे वेदना? त्या बाळाला आज किती वेदना झालेल्या असतील. तर तुम्ही ना आज तुमची एक अनुष्का गेली नाही आणि ती आज आमची अनुष्का नव्हती तर अख्ख्या महाराष्ट्राची मुलगी गेली आणि अशा कित्येक अनुष्का आणखीन घालायच्या त्या. ते तुम्ही बघा. जर तुम्ही ठामपणे जर त्यांना आरोपींना जर शिक्षा दिली जशी अनुष्काला त्यांनी तसं ते केलंय फाशीचं, तसं जर तुम्ही त्यांना फाशी दिली तरच जेवढे अनुष्का आतापर्यंत ज्या गेलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या आत्म्याला शांती लाभल आणि त्यांना सगळ्यात